आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुधा संध्यालामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिला। काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी पोटनिवडणुकीतून आपली उमेदवारी मागे घेतली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे देखील काँग्रेसला वारंवार विनंती करत होते, त्यामुळे रोहित पवारांची शिष्टाई फळाला आल्याचं बोललं जात आहे। या प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। भारतीय काँग्रेस पक्षाने आज मनाचा मोठेपणा दाखवत राजकीय दृष्ट्या अत्यंत योग्य निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि अधिकृत काँग्रेस उमेदवार मोरे यांचा अर्ज माघारी त्यांनी घेतला। त्याबद्दल प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे देशाचे अध्यक्ष खरगेजी, आदरणीय सोनियाजी, राहुलजी या सर्वांचेच मी मनापासून सुप्रिया बहिणी, प्रफुल्लभाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे युवा खासदार पार्थ पवार या साऱ्यांच्या वतीने त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानू इच्छितो आहे। राजकीय सामंजस्य कशा पद्धतीने दाखवावं त्याच काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी दाखवलेलं आहे, हे मला प्रामुख्याने सांगायचं। उशिरा तुटलेलं शहाणपणे असं वाटतं तुम्हाला? कसं आहे की राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक घडामोडी घडत असतात। आता त्याच्यामुळे त्यांनी उमेदवार का दिला, एक तर मी सुरुवातीला स्पष्ट केलं की राज्यामध्ये दोन आघाडी आहेत, एक महायुती आणि दुसरी महाविकास आघाडी। आणि महायुतीकडे लोकसभेच्या जागा कुठल्या, विधानसभेच्या जागा कुठल्या हे निवडणूक लढून ठरलेलं होतं। स्वाभाविकपणाने बारामतीची जागा ही महाविकास आघाडीकडे आदरणीय पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती, ही जागा NDA मध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होती। अशा वेळेला सुरुवातीलाच आदरणीय खासदार सुप्रियाताईंनी आम्ही उमेदवार देणार नाही अशा वेळीचं घोषित केलं। त्याच्याबद्दलही मी आदरणीय साहेबांचे, सुप्रियाताईंचे आभार मानले आणि गणित स्पष्ट होतं की महाविकास आघाडीमध्ये ही जागा पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची असल्यामुळे काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी येणं असमन्वयित होतं। पण का, कशामुळे आलं, त्याच्या पाठीमागे कोण होतं, काय होतं की काय मला माहिती असं काही कारण नाही। साहेब, तुम्ही अनेक शरद पवारांनी पण अप्रत्यक्षपणे समर्थन केलं होतं उमेदवाराचं, असं म्हणत 2 दिवसापूर्वी समर्थन केलं होतं, लढणारच आहे तर ते गृहीत धरलं पाहिजे निवडणूक। आणि आज मात्र त्यांनी म्हणजे बिनविरोध निवडणूक झाली पाहिजे अशी भूमिका मांडली। 6 दशक देशाच्या राजकारणात आदरणीय पवार साहेबांची भूमिका खूप महत्वाची राहिलेली आहे, राजकीय दृष्ट्या राहिली, देशाच्या विकासाच्या बाबतीमध्ये सुद्धा राहिली। आता 2 दिवसापूर्वी आदरणीय साहेब काय म्हणाले आपल्या मार्फत सर्वांनी ऐकलं, आज काय म्हणाल ते ऐकलं। मला असं वाटतं की साहेबांचा म्हणण्याचा मतितार्थ असा होता की लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, त्यामुळे निवडणूक बिनविरोध होईलच असं मानण्याचं काही कारण नाही, असं त्यांचा प्रदीर्घ अनुभवातून त्यांचं ते वक्तव्य असावं। याचा अर्थ काँग्रेसने उमेदवारी दिली याचं समर्थन तर बिलकुल असण्याचं काही कारण नाही, कारण त्यांनी त्या बाबतीमध्ये त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली। परंतु एकंदरीत अनेक वेळेला निवडणुका झाल्या, राज्यामध्ये सुद्धा अनेक वेळेला पोटनिवडणुका झाल्या। एक हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असं वर्णन होऊन चव्हाण साहेबांची जी पोटनिवडणूक लोकसभेची झाली नाशिक लोकसभा मतदारसंघात, ती अपवाद वगळता प्रत्येक निवडणुका ह्या अनेक वेळेला निवडणुका होऊन झाल्या, एक हाती झाल्या, एकतर्फी झाल्या, त्यामुळे साहेबांचं मत कदाचित त्या दृष्टिकोनातून असेल। आज ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।